नमस्कार मित्रांनो, तुला जवळ घेत असताना तू माझ्याजवळ आलीच पाहिजे, दुसरं मला काही माहिती नाही आणि नसलं यायचं तर विषय संपला. विषय क्लिअर म्हणजे क्लिअर असे म्हणून हर्षद कोल्ड कॉफी डस्टबिनमध्ये फेकतो. तिथून पुढे बघू. प्रणाली ही अतिशय गंभीर. हो ना, तुझ्यासाठी तर लगेच विषय संपला, पण मला काय वाटतंय, मला काय म्हणायचं आहे ते तू समजून घेऊच नकोस. मला फक्त गृहीत धरत जा आणि सगळं काही तू एकटाच ठरवून मोकळा होत जा. सगळे निर्णय तुझ्या एकट्याचेच, मी मात्र फक्त तुझ्यासोबत गपचूप चालायचं. हर्ष तिच्या कळकळीला वैतागत, तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते सविस्तर सांगशील का? कसला निर्णय? मी कधी घेतला? तुला काही नाही सांगितलं मी. नीट शिस्तीत कळू दे मला. प्रणाली काळजीने, तू माणूसच आहेस ना? आर यू रोबोट? देवाने इतकं धडधाकट शरीर दिलंय म्हणून उतून मातून जाऊ नये रे. त्याची थोडी तरी काळजी घ्यायची असते. इट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी. पण तुला मात्र स्वतःची सोडून सगळ्यांची काळजी आहे रे. निदान माझ्यासाठी सुद्धा तुला स्वतःची काळजी घ्यावीशी वाटत नाही. काय गरज होती जराही आराम न करता तुला इथे यायची? सांग ना मला. अरे मी तुझ्या मांडीवर विसावून निदान झोपले तरी, पण तू रात्रभर तटस्थ तसाच उभा होतास. आणि आज सकाळपासून तू नुसता उभा आहेस. मग जराही आराम नको का रे तुझ्या शरीराला? तुला गरज नाही आहे, पण म्हणून तुझ्या शरीराला नाही असे होत नाही ना. मी झोपले आहे, मला तसंच सोडून तू इथे आलास. एवढी ही एमर्जन्सी नव्हती रे इथे. यू नो व्हॉट, तुला ना अति चांगुलपणा दाखवायची सवय लागली आहे म्हणून तो असा वागतो. चांगलं वागावं रे, पण इतकं स्वतःचा विचार जराही न करता. लोकांना निरनिराळे व्यसन असतात, पण तुला ना अति चांगुलपणा दाखवायचं व्यसन आहे. हर्षद तिचं हे बोलणं अजिबात पटत नाही म्हणून तो, म्हणजे तुला हे म्हणायचं आहे की मी चांगला नाही आहे तर चांगुलपणाचं आव्हान तो एकंदरीत काय तर हा दिखावा करतो मी? तर तुझ्या लेकी ही किंमत आहे माझी म्हण तर. राहिला प्रश्न माझ्या काळजीचा, तर तू करू नकोस तसे, पण तुला किती माझी काळजी आहे, किती माझी किंमत आहे हे चांगलंच आलं आहे माझ्या ध्यानात. जाऊ दे, चल निघ इथून, घरी जा. ह्या ओपर तुझी बडबड नाही पेलायची मला. दवाखान्यात आहोत याचंही भान नाही आहे तुला. नुसता आपल्या नवऱ्याच्या अंगावर बसकावून धावून येण्याखरीच दुसरं काही माहिती नाही आहे. थांब दादाला फोन लावून तुला घरी न्यायला सांगतो. प्रणाली परत चिडत, ओहो, तर तुझी काळजी नाही आहे मला. मी जे बोलते ते तर तुझ्या लक्षातच येत नाही आहे आणि नको त्या गोष्टी बऱ्याच समजू लागल्या आहेत. आणि मी का म्हणून घरी जायचं? हे माझे डॅड आहेत, तेव्हा मला इथे थांबायचा पूर्ण हक्क आहे. तुला मला सांगायची काही गरज नाही. हर्षद तिच्या बोलण्याचा तारतम्य जोडत, अच्छा असं आहे तर बराबर बोलली बघ तू. मलाच आजवर कळून आलं नाही की ते माझे नाही तर फक्त तुझे डॅड आहेत. चांगलं झालं मला ध्यानात आणून दिलं. मी येडा आपलं माझा बाप समजत राहिलो. दोष तुझा पण नाही आहे तर दोष माझ्या नशिबाचा आहे की सदैव वाळून मुतला फेस न पाणी असे होत माझ्या संग. माणसाचं धारीजी नाही ते मला. बस बाई तूच बस, तुझ्या डॅडजवळ मीच जातो असे म्हणून तो तिच्याकडे पाठ फिरून लिफ्टच्या दिशेने जाऊ लागतो. प्रणाली हे पाहून त्याच्या मागोमाग, हर्षद तू अतिशय चुकीचा अर्थ काढतो आहेस. मला असे काहीच म्हणायचं नव्हतं. असलं काही माझ्या मनात नाही आहे, प्लीज तू गैरसमज करून घेतोस. असे म्हणपर्यंत तो लिफ्टमध्ये जातो. दार बंदही होतं व तिथेच बाहेर थांबून विचार करू लागते. तर हर्षद झटक्यात खाली येतो आणि पटकन हॉस्पिटलच्या बाहेर निघून जातो. त्यालाही कळत नसतं की अचानक हे असं काय सुचलं हिला. कधी कशी कुठून हिला असली दुर्बुद्धी येते याचंच कोडं पडतं त्याला. तिच्यासमोर थांबून आणखी वाद वाढायला नको म्हणून तो निघून जातो. तर वरती हॉस्पिटलमध्ये प्रणाली येऊन अगदी हतबल होऊन बेंचवर बसते. तिला तिचंच कळत नाही की बोलताना असा कंट्रोल सुटला तिला तर हर्षदची काळजी वाटत असते. मग हा विषय तर भलतीकडेच कसा गेला याचाच विचार ती करू लागते. आणि स्वतःशीच, काय बोलून गेले मी हे? मला असे अजिबात म्हणायचं नव्हतं. काय वाटलं असेल त्याला? किती हर्ट झाला असेल तो? हे सगळं माझ्या रागामुळे झालं आहे. मला त्याची पर्वा होती, काळजी होती तर शांतपणे मी त्याला समजवायला पाहिजे होते. उगाच चिडले मी त्याच्यावर. तो मुळातच चांगला आहे आणि मी मात्र त्याला अति चांगुलपणा दाखवायची सवयच आहे म्हणले. मीच कुठे गेला असेल तो, पण मला सोडून तो कुठेही जाणार नाही आहे हेही मला माहिती आहे. सॉरी हर्षद, आय एम सो सॉरी. आता काय करू? फोन करू का त्याला? नाही नको, आधी जरा त्याला थोडंसं शांत होऊ दे, मगच करेन. आणि ती डोळ्यातून आसवे गाळत बेंचवर बसते.
असाच काहीसा वेळ निघून जातो, साधारण तासभर. मग प्रणाली हर्षदला फोन करते. रिंग वाजते, पण फोन काही उचलला जात नाही. परत एकदा फोन लावते, रिंग जाते, काहीच प्रतिसाद नाही. हर्षद प्लीज फोन उचल, प्लीज एकदा बोल माझ्याशी. पुन्हा एकदा ट्राय करते. आता तिकडून फोन उचलला जातो. हर्षद कडक आवाजात, आता काय धाड भरली फोन करायला? प्रणाली मऊ आवाजात, हर्षद कुठे आहेस तू? मला सोडून गेला तू? हर्षद चिडत, माणसात आहे मी. प्रणाली गोंधळून, हर्षद मसन म्हणजे काय? हर्षद पुरता चिडत, असू दे काही तर. तुझे काय काम आहे माझ्याकडे ते सांग फक्त. प्रणाली सॉफ्टली, माझ्याकडे ये ना तू. मला इथं एकटीला सोडून का गेला तू? तुझेच डॅट आहेत बाई, तेव्हा तुझाच हक्क आहे बसायचा. आम्ही कोण परके लई लांबचे पलीकडचे आहोत. प्रणाली डोळ्यात पाणी साठवत, तू चुकीचा गैरसमज करून घेतोयस. माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता जसा तू लावला आहेस. हर्षद वैतागत, तुझा अर्थ तुझ्यापाशीच ठेव. मी कसा लावला, काय लावला नको सांगू मला. ठेव फोन. हर्षद फोन ठेवू नकोस प्लीज. तू माझ्याकडे येणार आहेस की नाही सांग. नाही येत बघ. अरे पण मला भूक लागली आहे. येतानाही काहीच न खाता आले होते. आता कसे तरीच होते. होय भूक लागली, कॅन्टीनमध्ये जावा आणि खाऊन घ्या. मी नंतर पैसे देईन त्यांना. काय मी एकटी जायचं? नो वे, राहू दे मग. मी बसते उपाशीच. तू बस आपलं कुठे बसला आहेस तिथे. एवढं बोलून ती फोन ठेवून देते. तर हर्षद कुठेही गेलेला नसतो, तर हॉस्पिटलच्या बाहेर जी झाडे असते त्याच्या कटड्यावर बसलेला असतो. आणि अवघ्या 10 मिनिटात हर्षद तिच्या समोर हजर. हर्षदला समोर बघून प्रणाली बसलेली उभी राहते व तिच्याकडे पाठ फिरवून चालायला लागतो. ते बघून प्रणाली, हर्षद आता कुठे चाललाय? हर्षद वळून, गिळायचं आहे ना, मग कॅन्टीनमध्ये नेतोय. चलून उपकार करा आमच्यावर. प्रणाली चेहरा बारीक करून कपाळावर आठ्या आणून त्याच्या मागोमाग चालायला लागते. दोघेही लिफ्टमध्ये जातात, कारण कॅन्टीन फर्स्ट फ्लोअरला असते. प्रणाली हर्षदकडे बघत असते, तर हर्षद इकडे तिकडे बघत असतो. मग प्रणाली हळूच हर्षदच्या हाताला धरते, तर हर्षद झटक्यात हात झटकतो. तेवढ्यात लिफ्ट थांबते. दोघेही उतरतात, कॅन्टीनमध्ये जाऊन बसतात. हर्षद वेटरला बोलावतो, काय खाणार ग? तेच जे काय काल खाल्ले. हर्षद म्हणतो, दादा एक मराठी थाळी घेऊन या. प्रणाली हे ऐकून, एक मिनटं, एक थाळी म्हणजे? आपण तर दोघे आहोत ना. हर्षद म्हणतो, मला नकोय. प्रणाली परत, ओहो ओके, मग मलाही नकोच आहे. तू खाणार नाहीस आणि मी पण एकटीच खायचं? नो वे, त्यापेक्षा मी उपाशीच बसेन. असे म्हणून ती उठू लागते. हर्षद म्हणतो, उगाच आगाऊपणा करू नकोस हा, गिळ गपचूप. प्रणाली म्हणते, तू खाणार नसेल तर मी अजिबात खाणार नाही आहे. दिस इज माय फायनल डिसिजन. हर्षद म्हणतो, नक्की? येस. हर्षद मग त्या वेटरला, आणा दादा 2 थाळ्या आणा. मग कुठे प्रणाली बसते. पण हर्षद मात्र मोबाईल बघत असतो, तर प्रणाली हर्षदला बघत असते. प्रणाली मनोमन मोबाईलवर तर असा का बघतोय, जणू खूप मोठा हिशोब करतोय. ह्याला माझ्या फोटोशिवाय दुसरं काही बघायचं माहिती तरी आहे का? आणि प्रणाली त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते. हे बघून हर्षद, अगं हे काय, हिसकावून कशापायी घेतला? बघू तर काय, टक लावून पाहतो आहेस? कुठे काय, काहीच नाही आहे की. ते मी आपलं ते ॲप खेळत होतो, तेवढ्यात तू मोबाईल ओढून घेतला आणि जेवणाची ऑर्डर येते. प्रणाली तिला जाईल तेवढं पोटभर खाऊन घेते. उरलेलं हर्षदच्या गळ्यात घालते. ते पाहून हर्षद, संपूर्ण गिळायला काय होतंय ग? कसले उताने पोट घेऊन जन्माला आलेत काय माहीत. दोघांचेही जेवण उरकतात व ते पुन्हा लिफ्टमधून वर येतात. प्रणाली लिफ्टच्या बाहेर येते, पण हर्षद आत्ताच थांबलेला असतो. हर्षद म्हणतो, मी खाली चाललोय, तू आत बाबांजवळ जाऊन बस. हे ऐकून प्रणाली, काय, मी एकटीने थांबायचं इथं? एक काम करते, मीच घरी जाते, तू थांब इथे. असे म्हणून ती किसनला फोन लावून, मला ताबडतोब घ्यायला या अशी सांगून मोकळी होते. हर्षद म्हणतो, निदान दादा येईपर्यंत थांबशील की नाही? ते आल्यावर तूही हवं तिथे तू जा. मग ते दोघे बेंचवर येऊन बसतात. तो एका कोपऱ्याला तर ती दुसऱ्या कोपऱ्याला. प्रणाली हळूहळू जवळजवळ सरकत त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याच्या दंडात आपल्या हाताचा वेटोळा घालून बसते. तर हर्षद लगेच तो हात हिसक्याने सोडवतो आणि उठून उभा राहतो. प्रणाली वैतागून, हर्षद सॉरी ना. अरे मी खरंच मुद्दाम नाही बोलले, रागात तसे चुकून बोलले गेले. खरं तर आय वॉज वरीड फॉर यू जस्ट बिकॉज. हर्षद प्लीज ना, नीट बोल ना माझ्याशी. हर्षद तिच्याकडे तोंड करून, काळजी? तुला माझी काळजी वाटत होती? तुमच्यात काळजी असे भांडून आरडून वरडून नवऱ्याला गुरकावून बोलून करतात का? तुझ्या बोलण्यावरून, तुझ्या आवाजाच्या तोऱ्यावरून जरा तरी दिसून येते होते का ती तुला काळजी आहे म्हणून?
प्रणाली बारीक चेहरा करून, तुझे बरोबर आहे, मी अशी चिडचिड करायला नको होती. हर्षित तिला थोडं काय फक्त चिडचिड आल्यापासून तुझी धासपूस सुरू होती. नाही, मी तुला एकटीला सोडून आलो म्हणून रागावं की? पण मी मनवला जवळ यायलो, बोलायचा प्रयत्न करू लागलो तरी आई बघितलं नाही, दादा बघितलं नाही, थोबड फुकून मोकळी झालीच नाही तर आडवं तिडवं बोलाय पण लागली आणि मला माझी काळजी वाटते. तुला नसतं जमत काळजी करणं. प्रणाली अत्यंत गोडीत, बरं बाबा, यापुढे प्रेमाने काळजी करेन तुझी. बरं, ये जवळ येऊन बस. हर्षद वाकड्या तोंडाने, जवळ यायचं तर नाव पण काढू नकोस तू. तुझे हाडतूड करून घेण्यासाठी नवरा नाही झालो तुझा. जेव्हा बघावा तेव्हा झुरळागत हाकलून लावायचं असे म्हणून हर्षद पुन्हा तिच्याकडे पाठ करून उभा राहतो. तर प्रणाली हळूच त्याला पाठीमागून मिठी मारते. हे त्याला जाणवतं होतो. ए सोड गपगुमान, सोड म्हणतोय ना. तुला नड लागली की येत जा तेवढं माझ्याजवळ. नाही, त्यावेळी नुसती हाडतूड सोड. ते बघ, सिस्टर आली. प्रणाली बंद डोळ्यानेच, येऊ दे, पण मी नाही सोडणार तुला. एक तर दुपारीही लवकर निघून आलास तू. हर्षद तिच्याकडे वळत, अच्छा, म्हणजे त्याचा राग असा काढला होय माझ्यावर. प्रणाली समजावत, तसे काही नाही आहे, म्हणजे थोडंफार तसंही असू शकतं, पण तू आराम केला नाही त्याचा जास्त राग आला होता. हर्षद, पण तू स्वतःची काळजी घ्यायला हवी की नाही? निदान माझ्यासाठी तरी दे. हर्षद शांतपणे, मीच स्वतःची काळजी घ्यायची तर मग तू कशासाठी आहे? नाही, लग्नाआधी घेतली की लई घेतली स्वतःची काळजी, पण आता तू माझी घ्यावी अशी जर माझी इच्छा असेल तर ते पण काही चुकीचं नाही. तुला जेव्हा मी मला माझी काळजी करताना बघतो तेव्हा लई भारी वाटते. जगातला सर्वात मोठा आधार घावल्यागत वाटते. प्रणाली हसत, बरं बाबा, यापुढे तुला तुझी काळजी घ्यायची काही गरज नाही, कारण यापुढे मीच लक्षपूर्वक घेत जाईन, ओके? हर्षद संशयाने, असू दे, पण दादा त्याचं काय, तो येणार आहे का नाही? प्रणाली ठामपणे, नाही, कारण मी फोन केलाच नव्हता. फोनवर ॲक्टिंग करत होते बोलण्याची. हर्षद आता तिच्या कमरेत हात घालून, होय, चालू आहेस की एक नंबरची. मला येड्यात फक्त तुलाच काढायला जमतंय, मांडलं तुला. प्रणाली गोडीत, हर्षद, तुझा राग गेला ना? हर्षद तिला अजून जवळ ओढत, न जाऊन सांगतोय कुणाला? तुम्ही उलटसुलट बोलत जावा, तोंडाला येईल ते वळत जावा आणि मला विनाकारण लांब जायला लावा. प्रणाली मुद्दाम, पण तुला हवं ते तू केलंस की शेवटी. हर्षद हसत, काय केलं ग मी? प्रणाली आपला हात त्याच्या गळ्यात टाकत, तेच तुझ्या आवडीच्या क्षेत्रात हात रोवलासच तू. हर्षद एकदम मूडमध्ये, होय, च्या मारी, कळालं की तुला? प्रणाली घायाळ करत, मग मी आल्यापासून तुझी नजर माझ्या कमरेवर होती. कधी एकदा हात घालतो असं झालं होतं तुला, आणि मी तुला तसे करू न देता तुझ्याशी वाद घालतला याचा जास्त राग आलता तुला, हो ना? हर्षद, चोरी पकडली गेली म्हणून मग काय उगाच्या उगा खवळून ठेवतीस तू? पण तू पण लईच हुशार व्हायलीस. माझी नड वळखून मुद्दाम साडी नेसून आलीस, परत वाद पण घातलास माझ्याशी, म्हणजे एकंदरीत बस बोंबलत म्हणल्यागत केलंस तू. तसं काही नाही हां, मला ऑलरेडीच राग आला होता, तू घरात दिसला नाहीस आणि रेस्ट न करता आलास म्हणून. हर्षदचं लक्ष सारखं तिच्या ओठांवर येऊन ठेपत असते. ते पाहून प्रणाली, हर्षद, काय करायचं, काय विचार आहे तुझा? हर्षद तिच्या ओठावरून तिच्या डोळ्यात बघ, तसं तर लई काही करायचं विचार आहे, पण जागा आणि वेळ सही नाही आहे, काय करती? प्रणाली त्याला खवळत, पण तू ठरवलं तर कुठेही काहीही होऊ शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू. हर्षद तिच्यापासून लांब जात, खोळी कुठली कसला पण हट्ट करते, चल बाबांना बघू जरा. प्रणाली त्याला अडवत, ते झोपलेत, झोपू दे, तसे 11 वाजत आलेत, खूप उशीर झाला आहे. हर्षद तिचा रोख ओळखत, नक्की तुला मला काय सांगायचं आहे ग? प्रणाली बेधडक, निदान एक किससाठी तरी आडोसा बघ म्हणते मी. हर्षद इकडे तिकडे पाहू लागतो आणि तिचा हात धरून चालू लागतो. आता 11 वाजले आहेत म्हणल्यावर सगळीकडे शुकशुकाट असतो. रोजची होणारी वर्दळ ही थांबलेली असते. ज्याला त्याला झोपायचे वेळ लागलेले असतात. गजबजलेला तो कॉरिडॉर शांततेत विरून गेलेला असतो आणि बऱ्याच प्रमाणात लाईट्स बंद केल्या असतात, त्यामुळे हलकासा आधार कॉरिडॉरमध्ये पसरलेला असतो. फक्त लिफ्टच्या 6व्या लाईट्स तेवढ्या ऑन असतात. दोघेही लिफ्टमध्ये जातात. अचानक लिफ्टची लाईट बंद होते. का केली जाते? CCTV कॅमेरा रुमाल टाकण्यात येतो. हो, लिफ्टमध्ये तर अंधारच आहे, पण तरीही रुमाल का टाकला? अहो, ज्याच्या त्याच्या भावना असतात, त्यांना तो कॅमेरा लपवायचा होता, काय करणार? हर्षद, शेवटी तू मला लिफ्टमध्ये घेऊन आलीसच,
पण तोंडच गोड होईल सांगून ठेवतोय, नंतर लगेच बाहेर पडायचं काय? प्रणाली चिडत, तू आधी ते तर कर, बडबड नंतर कर इडियट. आणि काय सांगायची याची हर्षद कथा दोघेही सुरू होतात. आता आपण काय करायचं, तोवर लिफ्टच्या बाहेर गस्त घालायची. घालू तोवर निदान गस्त तरी घालू. तोपर्यंत वातावरण गरम करणारं गाणं बघू. आपलं नाही हो, ह्यांचं वातावरण गरम करणारं म्हणते मी. काय राव तुम्ही पण. आपके प्यार में हम संवरने लगे, देख के आपको हम निखरने लगे, इस कदर आपसे हमको मोहब्बत हुई, टूट के बाजुओं में बिखरने लगे, आपके प्यार में हम संवरने लगे. लिफ्टमधून बाहेर येतो प्रणाली ठिसफिस करत, हर्षद तुला ना काही करा, तोंड वाकडं ते वाकडंच. बघ समाधान म्हणून काही होत नाही, बघ मुकाट्यानं पसर आता. पण आपण आता रूममध्ये जाऊ शकतो असे सिस्टर सांगत होती, पण डॅडला डिस्टर्ब न करता, तुला बडबड न करता जमणार आहे होय? मला काही झोपेत बडबडायची सवय नाही आहे. तू आणि तुझी बडबड काही सांगता येत नाही बाई. अरे पण मी शांत बसेन. हर्षद म्हणतो, नक्की शांत बसून झोपशील? हो नक्कीच. हर्षद असं, आता काय पाहिजे ते समज मिळाले म्हणाव, आता नक्कीच झोपशील नाही का? प्रणाली चिडून, हर्षद बरं ग बाई, चल आज चल. आणि दोघेही रमेशच्या रूममध्ये जातात. दोघेही रमेशला काही क्षण उभे राहून पाहतात आणि तिथल्या मोठ्या मौसूत कोचवर अंग टाकून देतात. हर्षद आज पडल्या झोपी जातो, तर प्रणाली आपल्या अर्ध्या निम्म्या शरीराचा भार हर्षदवर टाकून फरकत झोपी जाते. झोपता हर्षचे 6 वाजतात. त्याला जाग येते, डोळे उघडतो तर काय, प्रणाली त्याच्या अंगावर पालती झोपलेली असते. त्याचं गोड फूल त्याच्या इतक्या जवळ आहे हे बघून हर्षदच्या चेहऱ्यावर एक गोड आणि मोठी स्माईल तरळते. मग तो तिला चटकन आपल्या भाऊपाशात जखडतो. प्रणाली त्यामुळे हलकीशी जागी होते. झोपलेल्या आवाजात, हर्षद इट्स हर्टिंग ना, सो टाईट मी टी जरा तरी सैल कर. हर्षद तिचा आवाज ऐकून, बाबा जागे होतील, पड गपचूप. 20-30 मिनटं दोघेही असे शांत एकमेकांच्या मिठीत विसावतात, कारण ह्या धावपळीत असा शांत आणि निवांत एकांत त्यांना आज मिळालेला असतो. त्यानंतर अजून हर्षद जाऊन फ्रेश होऊन येतो. मग प्रणालीही फ्रेश होते. दोघेही जाऊन सकाळचा चहा घेऊन जरा पाय मोकळे करून येतात. साधारण 8 वाजता व आज डॉक्टरांची राऊंड लवकर होते, कारण त्याला आज 9:30 वाजता ऑपरेशनला जायचं असते. म्हणून ते आज लवकरच रमेशला चेक करायला आलेले असतात आणि म्हणूनच हर्षद आणि प्रणाली बाहेरच थांबतात. प्रणाली, हर्षद डिस्चार्ज बाबतीत विचारून घे. होय, माझं पण तेच डोक्यात आहे. डॉक्टर शेट्टे बाहेर येतात. हर्षद त्यांना बघून, डॉक्टर साहेब, बाबा आता कसे आहेत? डॉक्टर शेट्टे म्हणतात, चांगली प्रोग्रेस आहे, गुड. हर्षद म्हणतो, मग ते डिस्चार्ज कधीपर्यंत मिळेल? नाही म्हणजे घरी जाऊन अजून जरा चांगली काळजी घेता आली असती. डॉक्टर शेट्टे म्हणतात, सॉरी हर्षद, अरे आज तर दुसरा दिवस आहे, अजून एक 6 दिवस तरी डिस्चार्ज नाही मिळू शकत, त्यामुळे 6 तरी दिवस थांबावंच लागेल. इट्स इम्पॉर्टंट, पण घरी गेल्यावरही खूप काळजी घ्यावी लागणार आहे. किमान महिनाभर तरी थोडा आराम, पोषक आहार, पुरेसा हलकासा व्यायाम आणि प्रवास. दगदग, टेन्शन अजिबात नाही, ओके? तोपर्यंत इथलंच बघू आपण. हर्षद म्हणतो, ठीक आहे, जरुरी आहे म्हणल्यावर चालेल, पण मग त्यांचं खायचं प्यायचं म्हणजे पथ्य पाणी ते? डॉक्टर शेट्टे म्हणतात, नो वरी, तो हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत इथल्या कॅन्टीनमधूनच त्याचं जेवण येत जाईल आणि डिस्चार्जनंतर मी त्यांचं डाएट प्लॅन देईनच तुला, ओके? हर्षद म्हणतो, होय, आणि डॉक्टर शेट्टे निघून जातो. हर्षद हे ऐकून जरा विचारात पडतो, तर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव प्रणाली पाहते. ते पाहून प्रणाली, हर्षद काय रे झाले? एनी प्रॉब्लेम? तू सडन टेन्स का झालास? हर्षद त्याच विचारात, काही नाही, जरा शेताकडचा विचार करतोय. दिवाळीपासून शेतावर अजिबात लक्ष नाही आहे. काय सांगू तुला, ऊस कारखान्याला पाठवायचा आहे, आंबा पिकाया घालायचा आहे, द्राक्षाची गुणवत्ता बघून त्याची सोय करायची आहेत, नव्या पिकांच्या लागवडीचं नियोजन करायचं आहे, निर्यात केलेल्या मालाचा हिशोब चुकता करायचा आहे. मीच आणि हे समज दादाला नाही जमत. इकडं आड आणि तिकडं हिर झाली आहे. हर्षदचे हे टेन्शन बघून प्रणाली म्हणते, हर्षद इट्स ओके, हे बघ तू उगाच काळजी करत बसू नको. त्यापेक्षा 2 दिवस गावी जाऊन ये. मी राहणारे इथे व्यवस्थित, कारण डॅडजवळ थांबणंही गरजेचंच आहे. हर्षद तिचा समंजसपणा बघून थोडा वेळ दंगून जातो, परंतु नाही, नको. तुम्हाला इथं दवाखान्यात सोडून माझे बरं तिथं लक्ष लागल, पण दादाला आणि सगळ्यांनाच घरी धाडावं म्हणतो मी. लई काही नाही तरी शेताकडे आणि गड्यांकडे तरी लक्ष देईल. पुढं जाऊन
छोट्याचा फोन आला होता, बोंबलत होता, गड्यांची दिवाळी अजून सरलीच नाही. मस्त चांदी चालू आहे. त्याचे 1 दिवसाच्या कामाला 4 दिवस लावून फुकटचा पगार उचलालेत. निदान दादामुळं ही संधी ताळ्यावर येतील. एकदा का डिस्चार्ज मिळाला की तुम्हाला घरी पोस्ट केलं की मग मी जायला मोकळा झालो. तर मित्रांनो, पुढच्या भागात बघूया पुढं काय होतं. आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.